आंबा पिकतो, रस गळतो, कोकणचा राजा बाई चिम्मा खेळतो. नमस्कार मित्रांनो, मी कमलेश नवाळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. मित्रांनो, शिमगा आटपला आहे. आता कोकणचा राजा म्हणजे हापूस आंबा आता सिंहासनावर विराजमान झालेला आहे. आता गोष्टी करूया या हापूस आंब्याची. हापूस आंबा कशा प्रकारे अगदी जगभरात प्रसिद्ध झाला आहे, काय त्याची ख्याती आहे, कशा प्रकारे हापूस आंबा साऱ्या जगात अग्रेसर झाला आहे, याची थोडक्यात माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. मित्रांनो, यंदा मोहर येण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. कोकणात 28 ऑक्टोबरपर्यंत पाऊस सुरू होता, त्यामुळे पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा जास्त होते. त्यामुळे मोहर येण्याशी जवळपास 1 महिन्याचा विलंब झाला होता. आधीच लांबलेला पाऊस, नंतर उशिरा पडलेली थंडी आणि आता अचानक वाढलेली उष्णता यामुळे कोकणातील आंबा बागायतदार धास्तावलेले आहेत. हवामानातील बदलामुळे यंदा हापूस आंब्याच्या पिकावर विपरीत परिणाम दिसून येत आहेत. त्यामुळे आंबा उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. कोकणातील आंबा उत्पादनाच्या सद्यस्थितीचा थोडक्यात आपण आढावा घेऊया. कोकणात हापूस आंबा लागवडीखालील क्षेत्र किती आहे याचा थोडक्यात आढावा घेऊया. कोकणात 1,26,241 हेक्टर आंबा लागवडीखाली क्षेत्र आहे. त्यात रत्नागिरी जिल्ह्यात 62,280, सिंधुदुर्ग जिल्ह्यात 33,920, रायगड जिल्ह्यात 15,547, पालघर जिल्ह्यात 11,783, तर ठाणे जिल्ह्यात 2,811 हेक्टर आंबा लागवडीखालचे क्षेत्र आहे. यातूनच दरवर्षी 2,19,589 मेट्रिक टन इतके आंबे उत्पादनात येत असतात. यात रत्नागिरी जिल्ह्यातून 1,32,000, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून 42,000, रायगडमधून 29,000, पालघरमधून 12,000, तर ठाणे जिल्ह्यातून 2,500 मेट्रिक टन आंबा उत्पादनाचा समावेश आहे. प्रति हेक्टर आंब्याची उत्पादकता ही 1.79 मेट्रिक टन असते. मित्रांनो, या आंब्याला हापूस असे नाव कसं पडलं, त्याचं थोडक्यात वैशिष्ट्य काय हे आपण थोडक्यात जाणून घेऊया. देशभरात विविध राज्यात आंब्याचे उत्पादन घेतले जाते. 50हून अधिक देशात आंब्याची निर्यातीही होत असते. मात्र कोकणातील हापूस आंबा इतर आंब्यांच्या तुलनेने भाव खाऊन जात असतो. तेजस्वी पिवळा रंग, मधुर वास, गोड चव आणि दीर्घकाळ टिकणारा असल्याने कोकणातील आंबा देशात इतरत्र उत्पादित होणाऱ्या आंब्याच्या तुलनेने वरचढ ठरतो. त्यामुळे केंद्र सरकारच्या पेटंट विभागाने कोकणातील हापूस भौगोलिक असे मानांकन बहाल केले आहे. कोकणातील हापूस आणि इतर अल्फान्सो या नावाने ओळखला जातो. हापूस म्हणजेच अल्फान्सो आंबा त्याला कसं नाव पडलं याचा इतिहासही रंजक आहे. जिओलॉजिकल इंडिकेटर जर्नल्समध्ये दिलेल्या माहितीनुसार पोर्तुगीज लष्करात अल्फान्सो अल्बुकर्क नावाचा एक अधिकारी होते. ते गोवाचे व्हाईसरॉय होते. त्यांनी गोवा आणि कोकण या क्षेत्रात बरीच भटकंती केली. त्यांनी मलेशियातून एक आंब्याचं वाण आणलं होतं. मलेशियातून आणलेल्या आंब्याची फांदी आणि कोकणातील इतर ठिकाणी मिळणारा जो आंबा आहे त्यांचं कलम बनवून जो आंबा तयार करण्यात आला,
त्या आंब्याला अल्फान्सो यांच्या नावावरून अल्फान्सो म्हणजेच हापूस असं नाव देण्यात आलं. त्यातूनच हापूस जात विकसित होत गेली. त्यामुळे हा आंबा त्यांच्या नावानेच अर्थात अल्फान्सो या नावाने ओळखला जाऊ लागला. गोव्यातील ग्रामीण भागात या आंब्याला अपूस असे संबोधले जायचे. कोकणात त्याचा उच्चार हापूस असा होत गेला. त्यामुळे कोकणातील आंब्याला पुढे हापूस असेच हे नाव रूढ झाले. हापूस आंब्याचा हंगाम कसा असतो याविषयी थोडक्यात माहिती घेऊया. कोकणात साधारणपणे ऑक्टोबर महिन्यात आंब्याला मोहर येत असतो आणि ही मोहर येण्याची प्रक्रिया सुरू होत असते. ती प्रक्रिया 3 टप्प्यात साधारण जानेवारी महिन्यापर्यंत सुरू राहते. पहिल्या टप्प्यातील आंबा जानेवारी महिन्याच्या उत्तरार्धात बाजारात दाखल होतो. या आंब्याची अतिशय चढ्या दराने विक्री होते. दुसऱ्या टप्प्यातील आंबा साधारणपणे मार्च महिन्यात बाजारात येतो. आवक वाढल्याने आंब्याचे दर कमी होण्यास सुरुवात होतात. तिसऱ्या टप्प्यातील आंबा साधारणपणे एप्रिल महिन्यात बाजारात येतो. मुबलक प्रमाणात आंबा या कालावधीत दाखल होत असल्याने हा आंबा सर्वसामान्यांच्या आवाक्यात असतो. यावर्षी आंब्याची काय स्थिती आहे ती आपण थोडक्यात माहिती घेऊया. कोकणात पावसाचा मुक्काम लांबल्याने यंदा मोहर येण्याची प्रक्रिया उशिराने सुरू झाली आहे. कोकणात 28 ऑक्टोबरपर्यंत पाऊस सुरू होता. पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा जास्त होते. त्यामुळे जमिनीतील ओलावा दीर्घकाळ टिकून राहिला. त्यामुळे मोहर येण्यास जवळजवळ 1 महिन्याचा विलंब झाला. यानंतरही हवामानातील चढउतार सुरू होत होते. उशिरा सुरू झालेली थंडी मध्येच काही काळ गायब झाली. त्यामुळे मोहर येण्याची प्रक्रियेतही खोडा निर्माण झाला होता. या सर्व घटकांचा आंबा पिकावर विपरीत परिणाम झाला. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील आंबा यंदा उशिरा बाजारात दाखल झाला. हवामानातील बदलामुळे दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील आंबाही यंदा बाजारात दाखल होण्यास उशीर होणार आहे. मोहर येण्यास उशीर झाल्याने शेवटच्या टप्प्यातील आंबा बाजारात येण्यास जून महिनाही उजाडण्याची शक्यता आहे. मित्रांनो, अशा प्रकारे आंबा कसा उत्पादित केला जातो, कशा प्रकारे त्यांचा हंगाम असतो, हापूस आंब्याला हापूस हे नाव कसं पडलं याविषयी आपण थोडक्यात माहिती घेतलेली आहे. गेल्या काही दिवसात कोकणात उष्णतेची लाट पाहायला मिळते. या उष्णतेचाही आंब्यावर विपरीत परिणाम होतो. मोहर जळणे, फळधारणा खंडित होणे, लहान फळे गळून पडणे, तयार होत आलेले आंबे डागाळणे आणि त्यातून साकवणे यासारखे परिणाम आंब्यावर दिसून येत आहेत. त्यामुळे बागायतदार धास्तावलेले आहेत. आंब्याला नियंत्रित पाणी देऊन उष्णतेचा प्रकोप थोपवण्याची वेळ बागायतदारांवर आली आहे. दुसरीकडे जानेवारी महिन्यात आंब्यावर रायगड जिल्ह्यात फुलकिडे आणि तुडतुडे यांचाही प्रादुर्भाव दिसून येत आला आहे. त्यावेळी आंबा पिकाला फटका बसला आहे. यंदा 40 ते 45% आंबा हाती लागेल अशी भीती बागायतदारांकडून व्यक्त केली जात आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो, आपला कोकणचा राजा कशा प्रकारे जगभर प्रसिद्ध झाला याची थोडक्यात आपण माहिती घेतली आहे. तर आंबा किती क्षेत्र लागवडीखाली असतो हे आपण परत थोडक्यात माहिती घेऊया. कोकणात 1,26,241 हेक्टर आंबा लागवडीखाली क्षेत्र आहे. यात रत्नागिरी जिल्ह्यात 62,280, सिंधुदुर्ग जिल्ह्यात 33,920, रायगड जिल्ह्यात
547, पालघर जिल्ह्यात 11,783, तर ठाणे जिल्ह्यात 2,711 हेक्टर आंबा लागवडीखालचे क्षेत्र आहे. यातूनच दरवर्षी 2,19,589 मेट्रिक टन आंबे उत्पादन केले जाते. यात रत्नागिरी जिल्ह्यातून 1,32,000, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून 42,000, रायगडमधून 29,000, पालघरमधून 12,000, तर ठाणे जिल्ह्यातून 2,500 मेट्रिक टन आंबा उत्पादनाचा समावेश आहे. प्रति हेक्टर आंब्याची उत्पादकता ही 1,79 मेट्रिक टन अशी आहे. अशा प्रकारे आपण थोडक्यात आंबा याविषयी माहिती घेतली आहे. मित्रांनो, हापूसचा आंबा हा जगजाहीर आहेच, पण त्याची माहिती आपल्याला फार थोड्या प्रमाणात आहे. त्याची निर्मिती कशी झाली, त्याचा इतिहास काय आहे, त्याचा इतिहास फार कमी लोकांना माहिती होती. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हापूस आंब्याचा इतिहास कसा होता, हापूस आंब्याची लागवडीखाली क्षेत्र किती आहे, हापूस आंब्याचं काय वैशिष्ट्य आहे, हापूस आंब्याचा हंगाम कसा आहे, याची थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेतली आहे. मित्रांनो, हापूस आपल्या दारी असतो, पण त्याच्याविषयी माहिती मात्र आपल्याला कमी असते. फार कमी लोकांना हापूस आंब्याचा इतिहास आणि तो कसा प्रसिद्ध झाला याची माहिती फार थोड्या प्रमाणात असते. तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला या हापूस आंब्याची माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. मित्रांनो, असे व्हिडिओ आपण जास्तीत जास्त लोकांना शेअर केले पाहिजेत, जेणेकरून आपल्या मातीतील आंबा परदेशापर्यंत कसा गेला, त्याचं काय राज आहे, हे आपल्याला अशा व्हिडिओच्या माध्यमातून कळत असतो. मित्रांनो, ही माहिती मी तुम्हाला लोकसत्ता या दैनिकातून माझ्या वाचनात जे काही आलं त्याच्या माध्यमातून मी तुम्हाला तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे वाचन हे आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाचं आहे. वाचाल तर वाचाल असं मी यापूर्वीही तुम्हाला म्हटलं होतं. तर आपलं वाचन जास्तीत जास्त असलं पाहिजे आणि आपल्या जे वाचनात येईल, जे आपल्या वाचनात माहिती येईल, ती आपण सर्वांच्या समोर मांडली पाहिजे, जेणेकरून त्याचा लाभ सर्वांना घेता येईल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही सर्व लोकांसमोर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना आपल्या हापूस आंब्याविषयी थोडक्यात का होईना पण सुंदर अशी माहिती मिळेल, जेणेकरून आपल्याला हापूस आंब्याचा अभिमान काय आहे, हापूस आंब्याला फळांचा राजा का म्हणतात, हे थोडक्यात आपल्याला कळून येईल. जेणेकरून आपली जी शान आहे, आपल्या कोकणाची जी शान आहे, हापूस आंबा आहे, तो का ग्रेट आहे, का इतका प्रसिद्ध आहे, हे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. विद्यार्थी मित्रांनाही शेअर करा, जेणेकरून त्यांच्याही ज्ञानात भर पडेल. जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून आपल्या हापूस आंब्याविषयी माहिती मिळेल. तर मित्रांनो, परत भेटूया एखादा नवीन विषय घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. आणि असेच व्हिडिओ ओढ कोकणातील मातीची या चॅनलवरती पाहत राहा, जेणेकरून कोकण परिसर आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर आहे त्यांतील नैसर्गिक सौंदर्य, जी प्रसिद्ध ठिकाणं आहेत, त्यांचा मी माहिती देण्याचा प्रयत्न करेन. तोपर्यंत धन्यवाद. मित्रांनो, परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन विषय घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.